आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नको जायला. वेट सई, वेट. तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करता. चांगलं आहे, उत्तम आहे. पण माझा जरा तरी विचार करा ना प्लीज. गेल्या काही दिवसात किती मिस केलंय मी तुम्हाला. तुम्ही या घरून गेल्यापासून मी एकदा सुद्धा नीट झोपलो नाहीये सई. हो, मग का पाठवलत मला? उगाच ना आता थापा मारू नका हा सर. म्हणजे झोप वगैरे लागले नव्हते. खरं तर झोप मला लागत नव्हती. मला किती त्रास झालाय ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. मला माहितीये. I'm sorry. I'm really very sorry. See, मी ऑलरेडी या सगळ्या करता तुम्हाला सॉरी म्हणाला. परत एकदा म्हणतोय आणि इथून पुढे आयुष्यभर म्हणत राहील. I'm sorry, साई. I'm really very sorry. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली. येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो. थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो. नाजुकशी एक परी होऊन येतो. वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी हो दे. रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे. नाव तुझे माझ्या ओठावर येते. फुल जसे की फुलताना दरवळते. इतके मज कळते अधुरा मी येते. चांद रात ही बघनी सटून जाते. मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो. नाजुकशी एक परी होऊन येतो. सई, हा आले आई. सर सर मला खाली उतरवा ना. नाही नाही नाही, आता नाही. सर प्लीज. नाही नाही, सॉरी, आता नाही. सर प्लीज 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 प्लीज. सई, चहा रेडी आहे? हो हो गुड मॉर्निंग. माझ्याकरता आणाल प्लीज? हो. या, थँक्यू. जानकीताई, येऊ का? अगं बाई गुरुजी, या ना या.
नमस्कार. नमस्कार. आज सकाळी सकाळी आलात, बरं वाटलं. बसा ना. सई, गुरुजींसाठी चहा आणतेस? हो. नाही नको. मला एका ठिकाणी पूजा सांगायला जायचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पूजा सांगितल्याशिवाय मी काही खात पित नाही. यशस्वी भव, सौभाग्यवती भव. अंजली, तुझ्या हाताला काय झालं? आता काय सांगायचं गुरुजी, इट्स अ लॉंग स्टोरी. थोडक्यात म्हणायचं तर अंजलीने देवांशचा जीवच वाचवलाय. देवांशला गोळी लागणार होती, तेवढ्यात अंजली मध्ये आली आणि अंजलीला गोळी लागली. खरं तर तिकडे सई सुद्धा होती, पण तिने काहीच केलं नाही. आणि तुम्ही म्हणताय की सई ही देवांशच्या आयुष्यातली सावित्री आहे. अंजलीने जे केले ते कौतुकास्पद आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सई तिथे होती म्हणून देवांशला काहीही झालं नाही. आणि अंजलीमध्ये जो चांगला बदल झालाय ना, त्याला सुद्धा सईच कारणीभूत आहे. सई देवांशच्या सोबत असणं फार गरजेचं आहे, कारण कळत न कळत जेवढी पण संकट येतील ना, त्यावर तीच मात करणार आहे. गुरुजी, पण तुम्ही इतक्या सकाळी सकाळी आलात, काही विशेष कारण आहे का? हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सई आणि देवांश आता नव्याने संसार सुरू करतात. त्यांच्यातले सगळे मतभेद आता दूर झालेत, म्हणून पुढे सगळं चांगलं व्हावं यासाठी या दोघांनी येत्या 2 दिवसात एकमेकांपासून लांब राहणं फार गरजेचं आहे. गुरुजी, तुम्हाला हेच सांगायचं होतं का की काहीतरी वेगळं सांगायचं होतं आणि तुम्ही आता काही वेगळंच सांगताय? नाही भैरवीताई, मी हेच सांगायला आलोय. भैरवीताई, ही विद्या मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे आणि माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून. पिढ्याना पिढ्या आमच्या घरात ही विद्या चालत आली आहे आणि त्याचबरोबरीने आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करण्याचा वारसा लाभलाय. त्यामुळे मी कधीच कुणालाही काहीही खोटं सांगून आमच्या विद्येचा अपमान करणार नाही. गुरुजी, विथ ड्यू रिस्पेक्ट, 2 दिवस जरा जास्त होतात.